हो, ते माझ्याबरोबर पण झाले. म्हणजे मी स्वतः म्हणजे आहे पीडित. खूप इतका डेंजर आहे ना तो बाबा, पण इतका नीच आहे ना तो. मी सांगेल आता कसं आहे शेवटी. बोला म्हणजे माझी मम्मी मी गेलेलो होतो तर ठीक आहे ना, आधी वडगाव पानला या म्हटलं बरं का. तर म्हटलं ठीक आहे, पण ते मला फोनवर काय म्हटलं, तू आधार कार्ड आणलंय ना. पण मी म्हटलं आधार कार्ड कशाला हवं यांना, मम्मीचं काही काम नाही, तू एकटीच आहे, मम्मीला नको आणू. नाही म्हणे तिथं कॅमेरे वगैरे असतात, मम्मी कसं तुझा हात बघू म्हणे. मग ते मला एका लॉजवर घेऊन गेले. ते मला ती म्हटलं की रुमाल बांध. म्हटलं मी नाही बांधणार. म्हटलं कशासाठी बांधायचं. त्याने दरवाजा लावला बरं का. एकदा म्हणे मी घुसायच्या आधीपासून माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, तुम्ही बाहेर येईपर्यंत माझ्याकडे ती रेकॉर्डिंग. हॅलो, हा मी ते ऑनलाईन बघितलं तुमचं. तुम्ही कंप्लेंट घेतात ना? हो बोला. हॅलो, तुमचा आवाज येत नाही. हा बोला. हा म्हटलं ते ऑनलाईन नंबर मिळाला मला तुमचा. हो ते तुम्ही बोला ना की भोंदू बाबा वगैरेची कंप्लेंट. हो. मी 5-6 दिवस. नाही तोच ना, ते वडगाव पानचंच ना? हो 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 हो, ते माझ्याबरोबर पण झाले. म्हणजे मी स्वतः म्हणजे आहे पीडित. हा, त्या दिवशी पण केला ना मी. त्या दिवशी मी व्हिडिओ बघितला ना, म्हणजे सर. काय पण खूप इतका डेंजर आहे ना तो बाबा. पैसे वगैरे नाही घेतले, पण इतका नीच आहे ना तो. मी सांगेल आता कसं आहे शेवटी. माझ्या समोर आल्यावर, माझ्या समोर जरी आला ना तरी मी त्याला मारायला घाबरणार नाही, कारण माझ्यासोबत नीच प्रवृत्तीचे तो माणूस. म्हणजे माझी मम्मी मी गेलेलो होतो तर ते काय बोलले, म्हणजे माझा फॅमिली प्रॉब्लेम मी त्यांना सांगितलं. तर ते बोलले एक काम कर, मग मी तुला आहे ना तुझा हात बघितला का मी सांगेल. म्हटलं ठीक आहे ना, आधी वडगाव पानला या म्हटलं बरं का. तर म्हटलं ठीक आहे. मी काय माझा नंबर दिलाच नव्हता त्यांना, कारण माझा काही विश्वास नव्हता. पण मी माझ्या मम्मीमुळे गेले, आपण बाकीच्यांचा विश्वास म्हणून आपण त्यांच्या. हा, म्हणून मग गेलो आम्ही तिथे. मी बघितलं वगैरे हे ते, आणि मी आपण आपला प्रॉब्लेम लिहून देतो ना त्यांना. त्यांना कळतं की ते आपलं काय. मग तेच ना, मग लगेच आणि म्हणतात की मला कळतं, हे कळतं. कसलं तर काही कळत नाही. आणि नंतर त्यांनी परत आम्हाला सेकंड टाइम बोलवलं त्यांनी आम्हाला. मग माझ्या मम्मीमुळे गेले. पण ते मला फोनवर काय म्हटलं, तू आधार कार्ड आणलंय ना. पण मी म्हटलं आधार कार्ड कशाला हवं यांना, मला काही कळलंच नाही. डॉक्युमेंटचं थोडंच काम तेच ना काय असतं. पण ते तुला काय करायचं तू आण म्हणे. म्हटलं ठीक आहे. मग कोण कोण येणार आहे म्हटलं, मी माझी मम्मी येणार आहे. तर म्हणे कशाला आणते मम्मीला, मम्मीचं काही काम नाही, तू एकटीच आहे. तर ते झालं. माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहे त्यांची सगळी केली, कारण मी माझ्या बहिणीला फोन केलेला होता. ज्या ठिकाणी त्यांच्यासोबत मी गेली ना, मी त्याच्या आधीच बहिणीला कॉल केला होता. ज्यावेळेस आईने स्टँडवर, मी ते म्हणे मम्मीला नको आणू. म्हटलं ठीक आहे. मग आई स्टँडवर बसली. तर मग म्हणे इथं बसायचं का. म्हटलं चालेल. नाही म्हटलं वडगाव पानला चांगलं आहे बा तुमच्या देवाच्या तिथे. तर नाही म्हणे तिथं कॅमेरे वगैरे असतात, मम्मी कसं काय तुझा हात बघू म्हणे. म्हणजे बाबाने हातात हात घेतला असं होईल म्हणे ते. आणि इथं पण म्हणे मला ओळखतात म्हणे 4 लोक संगमनेर मध्ये पण. एक काम कर म्हणे, तू सोबत चल म्हणे माझ्या. म्हटलं कुठे. म्हणे चल म्हणे मी सांगेल. मग ते मला एका लॉजवर घेऊन गेले. लॉजवर घेऊन गेले ते मला. काय नाव आहे त्याचं लॉजचं, त्या नावाचं लॉज बघा संगमनेर. हा तिथं नेलं. तिथं गेल्यानंतर ते आयडी वगैरे दाखवले. आणि मी काय चेहरा वगैरे काही घातलेलं नाही, कारण मला काही भीती नाही. मला माहितच नाही की ते बोलले की 4 लोकात म्हणे तुम्हाला विश्वास आहे ना म्हणे, मी बाबा आहे म्हणे, हे ते. म्हटलं ठीक आहे म्हटलं. तर आणि मग मी गेल्यानंतर मध्ये गेलो. ते मला ती म्हटलं की रुमाल बांध. म्हटलं मी नाही बांधणार. म्हटलं कशासाठी बांधायचा, मी काही बांधलंच नाही. तर मग कारण मला थोडं वाटत होतं आतमधून 50% की काहीतरी आहे. पण ते बोलले की नाही. म्हटलं ठीक आहे. मग मी काय केलं, गेलो मध्ये आम्ही. ते बसले बेडवर, मी बसले खुर्चीवरती. दरवाजा उघडाच ठेवला. पण ते बोलले दरवाजा कशाला उघडा ठेवते, तू घाबरली का, हे का ते का, विश्वास कर, मी एवढं लोक करतो म्हणे ठीक, तर तुला थोडी मी काही करणार आहे. मग त्याने दरवाजा लावला आणि त्याने पाण्याची बॉटल आणलेली होती. ते मला बोलले की पाणी प्यायचं का. पण म्हटलं नाही सर, मी सगळं पिऊन बाबा म्हटलं मी सगळं पिऊन आलेले, तुम्ही पटकन काम करा, मला जायचं. आई बसलेली. म्हटलं तुम्हाला काय बोलायचं ते बोला, मला जायचंय म्हटलं आई उभी. मग मी काय ना, ज्यावेळेस मला कळलं त्यावेळेस मी फोन चालू ठेवला तर बहिणीकडे. तिला म्हटलं तू रेकॉर्ड कर म्हटलं फक्त. तसं काही वाटलं तर मग तिला पण थोडं वाटलं तर ती म्हणे हा ठीक आहे घाबरू नको, आणि फोन चालू आहे म्हणे, रेकॉर्ड चालू आहे. तर आम्ही तिथे गेलो तर त्याने दरवाजा लावला बरं का. आणि मी लांब बसलेले. ते काय लांब कशाला बस, इथे येऊन बस बेडवर. तर म्हटलं नाही इथूनच बघा म्हटलं, तुम्हाला हातच तर बघायचा आहे ना. मग ते लांब बसून मी बसले. म्हटलं तुम्हाला हात बघायचा तर बघा म्हटलं हात. म्हणजे तू घाबरली का, हे पहिले तू रिलॅक्स होय. म्हटलं हे बघा म्हटलं माझ्याकडे बाबा अजिबात टाइम नाही म्हटलं, मला परत जायचंय म्हटलं.
स्टँडवर बसलेली. हा. स्टँडवर बसले म्हटलं आणि जेवण वगैरे काहीच नाही. मी सगळं माझ्याकडे पैसे वगैरे आणलेले. तर आई तिथे एकटीच आहे. तुम्ही मला काय बोलले ते आईला फोनवर ना, तुम्ही काय औषध वगैरे देणार आहे, बरोबर. 3000 रुपयाचं ते काही घेणार तर ते द्या आणि मी जाते म्हटलं. तर म्हणे ठीक आहे म्हणे. हात वगैरे बघितला तसं. मग म्हणे काय एकदा म्हणे म्हटलं तुम्हाला लाज नाही वाटत का म्हटलं. हा. म्हणजे तू कोण फोन तरी लावले ना. ते म्हटलं फोन नाही लावला पण तुम्हाला लाज नाही वाटत म्हटलं. तुम्ही बाबा आहे, तुम्ही लोकांचे बरोबर. प्रश्न महाराज होते. सॉल्व्ह करतात आणि तुम्ही हे करतात म्हटलं. यासाठी तुम्ही आणलं का म्हटलं, म्हणून तुम्ही आईला नाही म्हटलंय का. तर म्हणे नाही नाही तसं नाही, तुझा गैरसमज होते. मी तर एका PSI ची मुलगी होती म्हणे. मी तिला पण असंच आणलं होतं म्हणे. तिला पण ठीक केलं. आज ती खूप खुशीत आहे. मी तिथं करून दिलं. मी इतके म्हणजे ना इतके बोलले ना, तिला डायरेक्ट दरवाजा उघडा डायरेक्ट बाहेर आले. आज उपवास आहे म्हणजे मला, मी काय खोटं नाही बोलणार आहे. मी घुसायच्या आधीपासून माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. तुम्ही बाहेर येईपर्यंत माझ्याकडे ती रेकॉर्डिंग आहे. मध्ये एकदाही कट झालेलं नाहीये फोन. तुम्हाला टेन्शन नसेल तेवढं मी आता 2 दिवस त्याच्या विनाकारण त्रासामुळे मी ते लोकांना न्याय द्यायला गेलो पण मला प्रचंड त्रास झालाय. डायरेक्ट मी तिथून जे निघाले ना परत त्या बाबाचे मी बघितलं नाही. डायरेक्ट मग माझ्या दिवशी त्यांनी फोन केला. हा चालेल ना, तसं मी तुम्हाला कॉल करेल.